आपले न्यूमरिकल्स चालू आहे ऑप्टिक्स चॅप्टरवरचे. न्यूमरिकल्स जेव्हा आपण लर्न करतो त्यावेळेस नोटबुक आणि पेन हातात ठेवायचा असतो, म्हणजे कॅल्क्युलेशन माझ्या बरोबरीने करायला सोपं जातं तुम्हाला. पण बघा पुढचं न्यूमरिकल आता मी राईट करताना रीड करायचं व्यवस्थित. कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 20 cm and a concave lens of focal length 25 cm are kept in contact with each other. Find the focal length of combination. कालाच एक घेतलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये. बघा आता इथं दोन वेगवेगळे लेन्स दिले तुम्हाला. एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, गिव्हन असं लिहावं लागेल. फॉर कॉन्व्हेक्स लेन्स F1 20 cm, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ प्लस असते. पुढे फॉर कॉन्कॅव लेन्स F2 इज इक्वल टू किती कॉन्कॅव लेन्सची फोकल लेंथ 25 cm. फॉर कॉन्कॅव लेन्स द फोकल लेंथ इज negative. We have to find focal length of combination. By combination of lenses 1 upon F is equal to 1 upon F1 plus 1 upon F2. फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे. काय मग 1 upon F 1 upon 20 plus 1 upon -25. 1 upon F 1 upon 20 plus minus 1 upon 25. काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करता का. 1 upon F किंवा काय काढायचं असतो, LCM काढायचा असतो. 20 आणि 25च्या टेबलमध्ये 100 येतो. 25 जा म्हणजे 5 मायनस 24 जा -4. 1 upon F 1 upon 100. So F is equal to 100 cm. याचा रेसिप्रोकल करायचं. दिस इज द फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन. इट ॲक्ट ॲज अ कॉन्व्हेक्स लेन्स सारखा काम करेल तो. आता पुढे बघा, जर तुम्हाला पॉवर काढायला लावली असते, पॉवर ऑफ कॉम्बिनेशन, तर असं राहिलं असतं पॉवर ऑफ कॉम्बिनेशन P इज इक्वल टू काय असतो 1 upon F. पण जी फोकल लेंथ आहे ती मीटरमध्ये पाहिजे. फोकल लेंथ किती आली 100 सेंटीमीटर. दॅट बिकम्स 1 मीटर. सो 1 upon 1 दॅट इज 1 डायप्टर. डायप्टर इज द युनिट ऑफ पॉवर. झालं पहा बरं व्यवस्थित. पुढचं न्यूमरिकल माता क्वेश्चन 2 thin lenses of powers plus 3.5 diopter
and minus 2.5 diopter are placed in contact. Find the power and focal length of lens combination. काय दिलं बघा तुम्हाला, टू थिन lenses of power plus 3.5D means it is convex lens and minus 2.5D concave झाला तो मायनस आला, are in contact. Find the power and focal length of lens combination. मग असं दिलं तुम्हाला P1 power of first lens plus 3.5 diopter, P2 minus 2.5 diopter. We have to find P and F. सोपं आहे. By combination of lenses, effective power is the sum of the powers of the lenses. So P is equal to 3.5 plus minus 2.5. So D is equal to किती उरला, 3.5 minus 2.5, 1 diopter. झालं. आता focal length. Now focal length is the reciprocal of power. So F is equal to 1 upon power दिली 1. So F is equal to 1 meter. हे डायप्टर मध्ये पॉवर, तर फोकल लेंथ मीटर मध्ये येते, म्हणजेच किती होईल ती 100 सेंटीमीटर. पुढचं न्यूमेरिकल लेन्स मेकर इक्वेशन वरचं राहिलं. बघा तर तुमच्या नोटबुकमध्ये मी नोट्स पाठवल्या तुम्हाला. लेन्स मेकर इक्वेशन दिलं होतं तुम्हाला, त्याच्यावरचं न्यूमेरिकल क्वेश्चन. कॉन्व्हेक्स लेन्स मेड ऑफ ग्लास of refractive index 1.6 has surfaces with radii of curvature 10 cm and 12.5 cm. Find its focal length. बघा मग आता फोकल लेंथ काढायची आपल्याला. काय काय दिलंय तेवढं लक्षात ठेवा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला 1.6. रेडाय ऑफ कर्वेचर्स, कॉन्व्हेक्स लेन्स येतो बरोबर. असं असतं बघा कॉन्व्हेक्स लेन्स. ही R1 इकडचं राहील रेडाय ऑफ कर्वेचर, आणि या सरफेसची रेडाय ऑफ कर्वेचर इकडं R2. तुम्हाला दिलंय R1 किती cm आहे, 10 cm. R2 minus 12.5 cm. मायनस का बरं, एक जो आहे पहिला सरफेस, पहिला जो सरफेस आहे तो राईट साईडला,
राईट साईडला असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे ती पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडचं जे डिस्टन्स आहे ते काय असतं निगेटिव्ह. वापस एकदा असं हा पहिला सरफेस, हा सेकंड, याची रेडियस ऑफ कर्वेचर या बाजूला प्लस राहतं आणि हा सेकंड सरफेस फर्स्ट सेकंड हा इकडं राहील, याची काय घ्यावं लागेल मायनस, मग R2, म्हणून R2 काय घेतला आपण मायनस R1 प्लस. काय फाईंड करायचं आपल्याला फोकल लेंथ F फाईंड करायचं आहे. मग बाय लेंथ मेकर्स इक्वेशन फॉर्म्युला होता तुमच्याकडे, शोधा. 1/F इज इक्वल टू n मायनस 1 1/R1 मायनस 1/R2. असं डिराईव्ह केलं होतं आपण फॉर्म्युला. बस याच्यात व्हॅल्यू टाकायचं. 1/F काढायचं आहे n 1.6 मायनस 1 1/R1 10 मायनस 1 मायनस 12.5. So 1/F is equal to 1.6 minus 1 1 minus 1 0 0.6. हे बघा 1/10 प्लस 1/12.5 होईल तो, मायनस मायनस प्लस. सो 1/F 0.6 काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. येतं तुम्हाला ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करता, नाही तर दुसरा काय त्याचा ऑप्शन राहील LCM काढावं लागेल तुम्हाला. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. कसं येईल 12.5 प्लस 10 अपॉन 12.5 इंटू 10 म्हणजे 125 होऊन जाईल तो. 10 ने मल्टिप्लाय केल्यावर डिजिट पुढे सरकतो. सो 1/F 0.6 इंटू 12 प्लस 10 किती झालं 22.5 अपॉन 125. 1/F हे मल्टिप्लिकेशन करा. 225 इंटू 6 करा. मी नाही करणार, तुम्हीच करा. झालं का? तो 13.5. सो 13.5 अपॉन 125. आपल्याला F काढायचं आहे, याचं रेसिप्रोकल करा. याला रेसिप्रोकल करावं लागेल 125 अपॉन 13.5. आता हे सॉल्व करायचं असेल की तुम्हाला लॉग टेबल यूज करावं लागेल. न्यूमरेटरचा लॉग मायनस डिनॉमिनेटरचा लॉग, त्याचं काय अँटी लॉग. काढा मग लॉग टेबल. इथं पॉईंट आहे, पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत 3. कॅरेक्टरिस्टिक करायला 2 ना. मग 12चा 5 मध्ये लॉग बघा. ट्वेल्थचा 5 मध्ये लॉग दिसतोय 0969 0969 मायनस याची कॅरेक्टरिस्टिक 1 राहील 13चा 5 मध्ये. त्याच्याच खाली बघा 1303 1303 सबस्ट्रॅक्शन करा. हे झालं 6 का 6 आपण 6 का बाहेर याकडे आली. पुढे 0 मायनस 1 नाही होत 9 10 मायनस 1 0. याचं काय फाईंड करायचं अँटी लॉग. पेज पलटवा. अँटी लॉग पहा 96चा 66 मध्ये. किती 96चा 6 मध्ये 9247 9247. पुन्हा 6 मध्ये पाहायचं आहे. 6 मध्ये 13 का
9247 प्लस 13. काय करावं लागेल? ॲडिशन. काय येईल मग? 10 हा 6 2 9 0 पॉईंट येते, म्हणजे आन्सर काय येईल ते 9 पॉईंट. सो एफ इज इक्वल टू पॉईंट अगोदर एक डिजिट आहे 9.26 सेंटीमीटर. दिस इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. पुढचं बघा आता. हे कॅल्क्युलेशन जे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पुढचा क्वेश्चन. द फोकल लेंथ ऑफ अ प्लॅनो कॉन्व्हेक्स glass length is 50 cm. Find the radius of curvature of its curved surface. n दिला तुम्हाला 1.5. लेंस कसा दिला का? प्लॅनो कॉन्व्हेक्स. प्लॅनो कॉन्व्हेक्स बरोबर आहे का बघा? प्लॅनो कॉन्व्हेक्स. प्लॅनो याचा एक सरफेस कसं राहील? प्लेन. आणि एक कसं राहील? कॉन्व्हेक्स. हा जो प्लेन सरफेस राहील याची रेडियस ऑफ कर्वेचर जी असते रातने ती इन्फिनिटी घ्यायची असते. मग असं गिवन फॉर प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स R2 इज इक्वल टू काय राहील? इन्फिनिटी. परंतु कसं आहे? सरफेस प्लेन आहे. तुम्हाला कर्व सरफेसची रेडियस ऑफ कर्वेचर काढायची. हा जो कर्व सरफेस आहे म्हणजे R1 फाइंड करायचा आहे. अजून काय दिलं आहे? फोकल लेंथ दिली तुम्हाला F 50 cm. n दिला आहे 1.5. मग कसे सॉल्व करता येईल? पुन्हा काय वापरावं लागेल? लेन्स मेकर्स इक्वेशन. असं बाय लेन्स मेकर्स इक्वेशन 1/f इज इक्वल टू n मायनस 1 1/r1 मायनस 1/r2 1/f दिलाय तुम्हाला 50. n माहिती आहे 1.5 मायनस 1/r1 फाइंड करायची मायनस 1/इन्फिनिटी 1/50. 1 मायनस 1 0.5 इंटू 1/इन्फिनिटी 0 असतो म्हणजे 1/r1. सो दॅट इज 1/50 0.5/r1. काय कराल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. R1 इज इक्वल टू 50 इंटू 0.5. R1 50 इंटू 0.5 किती तो 0.5 म्हणजे 1/2. सो 50 इंटू 1/2 दॅट बिकम्स 25 cm. रेडियस ऑफ कर्वेचर 25 cm.
पुढचे न्यूमरिकल्स ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटवर, दॅट इज मॅग्निफाईंग पॉवर शिकलो होतो आपण. सिम्पल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाईंग पॉवर काढली होती. त्याच्यावरचे न्यूमरिकल्स बघा. मग क्वेश्चन, कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ focal length 8 cm is used as simple microscope. Find its magnifying power if the image formed at the DDV, distance of distinct vision, and infinity. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं आहे D इज इक्वल टू 25 cm. D म्हणजे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. पाठ झालं असेल तुमचं. ते बघा, एक कॉन्व्हेक्स लेन्स काय म्हणून यूज करतो आपण, सिम्पल मायक्रोस्कोप. त्याची मॅग्निफाईंग पॉवर काढायची आहे. पहिली कंडिशन, जर इमेज कुठे तयार होत असेल, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, आणि सेकंड इन्फिनिटी. मग दिलेलं काय आपल्याला, गिवन F 8 cm दिला आहे आणि D दिला आहे 25 cm, 25 सेंटीमीटर. आता तुम्हाला दोघी फॉर्म्युले काढून दिले होते. मग इफ इमेज इज ॲट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, then its magnifying power is 1 plus MP, magnifying power 1 plus काय होता D upon F. मॅक्झिमम होती ती, दोन काढल्याच आपण, मॅक्झिमम आणि मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर. सो 1 plus D 25 upon 8. पुढे कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे, येतं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन ना. 8 एक 8, 8 आणि 25 अपॉन 8, 33 अपॉन 8. डिवाइड करा त्याला, 33 अपॉन 8. माझं काम नाही ते. 8 चौक 32 का, 8 4 जा 32, किती रिमेनिंग 1 0, 8 1 जा 8 2 8 2, रिअली 4.12. अजून पुढे डिवाइड होईल तो. तर सेकंड कंडिशन दिली त्याने, बी, इफ इमेज इज ॲट इन्फिनिटी. इमेज कशावर असेल, इन्फिनिटीला. तर मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला दिला होता, मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर. काय फॉर्म्युला देतो, फक्त D अपॉन F 25 अपॉन 8. डिवाइड करा त्याला. 8 3 24, 8 3 जा 24, 8 3 3.24 म्हणजे 1 झाला. 8 1 जा 8, 8 1 8, 2 उरला. 8 दुने 16, 8 दुने 16, 2 4 उरला, 8 45, 3.125. इथं पण 5 ने डिवाइड होईल, 4.125. सो दीज आर द magnifying powers of simple microscope when image is formed at DDV and at infinity. न्यूमेरिकल सॉल्व करताना सर्वात पहिले तुमचे सगळे फॉर्म्युले
लर्न पाहिजे, त्याशिवाय होत नाही. बाकीचे न्यूमेरिकल्स पुढच्या व्हिडिओमध्ये.